2019 मध्ये झालेल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपच्या नेत्यावर केलेला हल्लाबोल भाजपचे कार्यकर्ते अद्याप विसरलेले नाहीत। शिवाय महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या खासदारांनी काँग्रेसच्या नेत्यांची केलेली स्तुती देखील भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेली नाही। याची झलक आजच्या महायुतीच्या आढावा बैठकीत पाहायला मिळाली। हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली आहे। तर आज पुन्हा कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघड खासदार मंडलिक यांच्या समोर नाराजी व्यक्त केली। हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे काँग्रेसच्या नेत्यांची स्तुती करतात। यंदाच्या निवडणुकीत भाजप तुमच्यासोबत असणार आहे, त्यामुळे आमच्या स्टेजवरून काँग्रेस नेत्यांची स्तुती खपवून घेतली जाणार नाही। आम्ही तुमच्या विजयासाठी जीवाचे रान करू। तक्रारीचं एकही कारण आम्ही तुम्हाला देणार नाही, पण काँग्रेस नेत्यांचे गुणगान गाऊ नका, अशा शब्दात भाजपचे नेते महेश जाधव यांनी महायुतीच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली। प्रचाराला भाजपचे कार्यकर्ते आणि गुणगान गाणार काँग्रेस नेत्यांचे। एकदा ठरलं की ठरलं, विरोधक म्हणजे विरोधकच। आता आपण शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादांचा गट महायुतीत एकत्र आहोत। मला आता या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना देखील सूचित करायचं आहे की आता आपण महायुतीत आहोत, त्यामुळे महायुतीतील नेत्यांचंच ऐकलं पाहिजे। तुमची जुनी मैत्री वगैरे काही असेल तर विसरून जावा। आम्ही रक्ताचे पाणी करतोय। इथून पुढे महापालिका, विधानसभा, केडीसी, गोकुळ निवडणूक आहे, तिथे विरोधात आणि इकडे सोबत असेल। आता काय चालणार नाही। आता आर नाही तर पार। आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आम्हाला देखील सोन्याचे दिवस आले पाहिजेत, या शब्दात महेश जाधव यांनी बैठकीत सुनावले। आम्ही भाजपचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत। जर इकडे तिकडे काहीतरी झालं तर पक्ष शिस्तभंगाची कारवाई कार्यकर्त्यावर करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही। खासदार संजय मंडलिकांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत करा, कोणीही मागे पडू नका, अशा सूचना देखील यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या। त्यामुळे आता कोल्हापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा शब्द युतीतील नेते आणि त्यांचे कार्यकर्ते किती पाळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी तारा न्यूजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।